नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज थोडंसं नामस्मरणाविषयी बोलणार आहे। नामस्मरण म्हणजे काय? तुम्ही तुमच्या परमेश्वराची केलेली सेवा, तुम्ही ज्या देवाला मानता त्याचं नाव तुमच्या मुखामध्ये असणं म्हणजे नामस्मरण। नामस्मरणाचे खूप पॉझिटिव्ह बदल आपल्या आयुष्यामध्ये होतात। तुम्हाला आर्थिक आरोग्याचं असं एक चांगल्या प्रकारचं स्थैर्य लाभतं। तुम्ही एखादं काम करताना तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स लेवल कमी असेल तर नामस्मरणाने तुम्हाला ती नक्कीच मिळते। मी स्वतः या गोष्टीचा खूप अनुभव घेतलेला आहे। जेव्हा मी माझ्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे ना भांडवल होतं ना कॉन्फिडन्स होता, तरी पण तुटक्या मुटक्या गोष्टी करून आम्ही सुरुवात केली या गोष्टीची। पण स्वामींचं नाव हे सदैव मुखात होतं काही नसलं तरी पण, आणि स्वामींनी खूप छान पाठबळ दिलं, खूप चांगले आशीर्वाद मिळाले आणि सतत पॉझिटिव्हिटी आयुष्यामध्ये आली। नामस्मरणाने काय होतं, तुम्ही एका वेगळ्या प्रकारच्या कॉन्फिडन्समध्ये तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करता। तुमच्याकडून नकारात्मकता जी आहे ती पूर्णपणे लांब गेली जाते। नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता, आणि नुसतं अट्रॅक्ट करत नाही तर तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या कॉन्फिडन्समध्ये त्या गोष्टी करण्याचा प्रयत्नसुद्धा करता। आणि नामस्मरणामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होतात। तुम्ही लोकांच्या विषयी विचार करणं, आपल्या फॅमिलीविषयी विचार करणं, याच्या एका वेगळ्या लेवलला तुमची पॉवर ऑफ थिंकिंग पोहोचली जाते। त्यामुळे मला असं वाटतं नामस्मरण हे प्रत्येकाने केलंच पाहिजे। त्याचप्रमाणे तुम्हाला एका वेगळ्या प्रकारची मनःशांती मिळते। आणि नामस्मरण ही गोष्ट अशी आहे की ती तुम्ही एका स्पेसिफिक टाईमला करावीच असं काही नाही आहे। म्हणजे आता बघा, जनरली एखाद्या देवाची आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे, तो ग्रंथ वाचला पाहिजे। पण आजच्या जगात कसं आहे, प्रत्येकाला तो वेळ मिळतो असं नाही। पण नामस्मरण ही गोष्ट अशी आहे की ती तुम्ही कुठेही बसून करू शकता। अगदी प्रवासात असू द्या, तुम्ही तुमच्या रेग्युलर कामात असू द्या, तुम्ही गाडी चालवत असू द्या, नामस्मरण हे तुम्ही नक्कीच करू शकता। आणि त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे तुमच्या आयुष्यात मिळल्याशिवाय राहत नाहीत। त्यामुळे तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा। तुम्ही ज्या देवाची पूजा करता, ज्या देवाला, ज्या आराध्याला तुम्ही मानता त्याची नक्की तुम्ही उपासना करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल घडवा। धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।